सोया पुलाव बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। बासमती तांदूळमुळे पुलाव हा मोकळा सळसळीत होतो। तांदळाला आता स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊ। तांदळाला आपल्याला कढईतच शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 4 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। तांदूळ शिजतानाच आपल्याला हे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। मी इथे आलं लसणाची पेस्ट या उकळत्या पाण्यात टाकते। हे खडे मसालेही त्यात टाकून घ्यायचे आणि धुतलेला जो तांदूळ आहे तोही लगेच टाकायचा आहे। यात चवीनुसार मीठ पण घालायचं। 1 चमचा साजूक तूप पण टाकायचं आहे। तांदूळ शिजताना असे खडे मसाले, तूप, मीठ टाकलं ना की भाताला एक विशिष्ट चव येते। सोया पुलावसाठी मी इथे अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत। 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत। सोया चंक्स आपल्याला 5 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचे आहेत। मी इथे सोया बिर्याणीसाठी सोया चंक्स छोटेच घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठे असतील ते वापरले तरी चालतील। मटारही 2 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचं आहे। थोडं तेल टाकून त्याच्यावर झाकण ठेवू। इकडे सोयाही आपले चांगले नरम झालेले आहेत। यांना एका भांड्यात काढून थंड पाण्यात जरा वेळ असंच राहू देऊ। भातही जवळपास 80% शिजलेला आहे। भाताला लगेचच पाण्यातनं काढून घ्यायचं आहे। भाताला जर असंच गरम पाण्यात राहू दिलं तर भात जास्तीचा मऊ होईल आणि पुलाव आपल्याला हवा तसा जमणार नाही। भातातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। इकडे मटारही शिजलेले आहेत, त्यांनाही काढून घेऊ। सोया पण आता जरा गार झालेले आहेत, त्यांचंही चांगलं पाणी निथळून घ्यायचं आहे। आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी आलं, लसूण, अर्धा कांदा, कोथिंबीर, आलं आणि पुदिना लागणार आहे। पुदिनामुळे पुलाव हा खूप चविष्ट होतो। आता या सगळ्याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ। याची जाडसरच पेस्ट करून घ्यायची आहे। फोडणीसाठी मी इथे 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि शिमला मिरची घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवून घेऊ। त्यात 4 चमचे साजूक तूप घालू। तुम्हाला हवं तर तुम्ही हा पुलाव तेलातही करू शकता। जिरे मोहरीची फोडणी घालायची आहे आणि चांगली खमंग बसली पाहिजे। गॅस थोडा फास्ट ठेवायचा आहे सुरुवातीला। जिरे मोहरी चांगले फुललेले आहेत, लगेचच कांदा टाकून घेऊ। कांदा मऊ होण्यासाठी यात थोडं मीठ घालू। जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। चांगलं कांद्यांमध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। वाटण करताना त्यात पुदिना टाकला असल्यामुळे घरात खूप छान वास येतो या फोडणीचा। यात आता शिमला मिर्च टाकून घेऊ। तिलाही जरा परतून घेऊ। यात लगेचच शिजवलेले मटार टाकून घेऊ। मटारही जरा मिनिटभर यात परतून घ्यायचे आहेत। यात लगेचच टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटोलाही चांगलं परतून घ्यायचं आहे। मला ना असे भातांचे प्रकार बनवायला फार आवडतं। पुलाव असो, बिर्याणी असो, खिचडी असो की डाळ भात असो। आता लगेचच यात मसाले टाकून घेऊ। मी इथे लाल तिखट 1.5 चमचे घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद। मला हवं तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर यात बिर्याणी मसाला घालायचा असेल तर तोही तुम्ही टाकू शकतात, पण मी शक्यतोवर घरातल्या मसाल्यांमध्येच सगळ्या गोष्टी बनवत असते। मसाले 1 मिनिटभरासाठी परतून घेऊ। लगेचच सोया टाकून मसाले सोयाला चांगले लागतील यासाठी आपण याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। इथे 1 मिनिट झालेला आहे परतून। मी यात लगेचच भात टाकून घेते। भाताला असं अलगद खालीवर करायचं, नाहीतर भाताचे तुकडे पडतात। भात शिजताना मीठ टाकलेलं होतं, अजून कांद्यांमध्येही आपण टाकलेलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून सोया पुलावला छान दणदणीत वाफ देऊन घ्यायची आहे। 5 मिनिटांनी सोया पुलावला चेक करून घेऊ। हे पहा किती मोकळा झालेला आहे सोया पुलाव। वाफेत भात अजूनच छान मऊ झालेला आहे। वरून
2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. बनवायला अगदी सोपा आहे हा सोया पुलाव. काही मिनिटातच बनवून तयार होतो. भाताचा एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला न वापरता खूप छान असा हा पुलाव बनून तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा.